परमेश्वराचे अस्तित्व. प्राचीन काळी विद्यानगरीत यशवंत नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि तर्कशक्तीने संपन्न होता. गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र याचा त्याला चांगला अभ्यास होता. लोक त्याला नगरचा विद्वान म्हणायचे. पण एक गोष्ट मात्र त्याला अजिबात पटत नव्हती, देवाचे अस्तित्व. मंदिरात वेळ घालवण्यात काही उपयोग नाही. देव कधीच डोळ्यांना दिसला नाही. दिसत नसेल तरी तो आहे कसा म्हणायचं? मी विज्ञानावर विश्वास ठेवतो. जे दिसतं तेच खरं. गावातील तरुण त्यांच्या बोलण्याने प्रभावित व्हायचे. काहींना मंदिरात जाणं निरर्थक वाटू लागलं. गावकऱ्यांना काळजी वाटली की हा विद्वान मुलगा चुकीचा मार्ग दाखवतोय. त्या काळात गावात रामानंद स्वामी नावाचे संत आले. ते साधेपणाने राहणारे पण अत्यंत न्यायविज्ञानी होते. त्यांच्या प्रवचनाला शेकडो लोक जमा व्हायचे. देव डोळ्याने दिसत नाही पण अनुभवाने कळतो. जसं प्रेम, वारा, वीज हे सगळं दिसत नाही पण आहे. मंदिरात पहिली भेट. एका संध्याकाळी गावातील मोठ्या मंदिरात प्रवचन झालं. यशवंतही तिथे आला. प्रवचनानंतर तो संतांकडे गेला. तो म्हणाला, स्वामीजी, तुम्ही म्हणता देव सर्वत्र आहे, पण मला तो दिसत नाही. मी जे पाहतो त्यावरच विश्वास ठेवतो. तुम्ही म्हणता देव आहे तर मला दाखवा. सगळे लोक शांत झाले. हा तरुण बरोबर विज्ञान जाणणारा होता. त्याचं बोलणं ऐकून काही जण थोडे घाबरले की स्वामीजी काय उत्तर देतील. रामानंद स्वामी शांतपणे हसले. त्यांनी यशवंतला आपल्याजवळ बसवलं. बाळा, मी तुला थेट देव दाखवू शकत नाही, पण तुला अशा गोष्टी दाखवू शकतो ज्यामुळे तुला जाणवेल की देव आहे. यशवंत थोडा खवचटपणे म्हणाला, ठीक आहे, मला पटवा. जर तुम्ही सिद्ध केलं तर मी मान्य करेन. संत विचारतात, तुझ्या घरात वीज आहे का? यशवंत म्हणाला, हो आहे. वीज तुला दिसते का? नाही, पण बल्ब लावला की प्रकाश दिसतो. म्हणजेच प्रत्यक्ष दिसत नाही पण तिचा परिणाम दिसतो. तसं देवाचं आहे. तो डोळ्यांना दिसत नाही पण त्याची कृपा, त्याची शक्ती जीवनात दिसते. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पण यशवंत अजूनही पटलं नाही. संतांनी मंदिरात प्रवचन संपल्यानंतर यशवंतला बाहेर नेले. संध्याकाळची वेळ होती. आकाशात लालसर रंग पसरले होते. मंद वारा झाडांच्या पानांना हलवत होता. संत हसून म्हणाले, बाळा, हा वारा दिसतो का? यशवंत, नाही, तो डोळ्याने दिसत नाही, पण तो आहे असं तुला वाटतं का? हो, कारण मला त्याचा स्पर्श जाणवतो. जसं वारा आहे पण डोळ्यांना दिसत नाही, तसंच देव आहे. त्याला डोळ्यांनी बघता येत नाही पण त्याची जाणीव मनाला आणि आत्म्याला होते. तू जरी नाकारलं असलंस तरी देवाचं अस्तित्व या सृष्टीत आहे. गावातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं पण यशवंतच्या मनातील शंका अजून कायम होती. त्याच वेळी मंदिरात एक लहान मुलगा आला. त्याचे डोळे जन्मताच नव्हते. तो हळू आवाजात म्हणाला, स्वामीजी, मला डोळे नाहीत म्हणून मी देवाला पाहू शकत नाही, पण जेव्हा मी त्याचं नाव घेतो तेव्हा माझं मन शांत होतं. मला वाटतं देव आहे. हे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. संत म्हणाले, पहा यशवंत, ज्याला डोळेच नाही तोही देवाचा अनुभव घेतो. मग तुला डोळे असून सुद्धा का दिसत नाहीत? कारण तुझ्या मनावर शंकेचं ढग आहेत. मन स्वच्छ झाले की देव अनुभवायला येतो. यशवंत गप्प झाला. त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न आला, कदाचित मी चुकतोय का? बाळा, तुला तुझ्या आईवर प्रेम आहे का? यशवंत म्हणाला, हो, खूप. ते प्रेम तुला दिसतं का? नाही, पण तू तरीही मानतोस की प्रेम आहे, कारण ते जाणवतं. अगदी तसं देवाचं आहे. प्रेम, माया, करुणा, वात्सल्य हे सगळे डोळ्याने दिसत नाहीत पण अस्तित्वात आहे. देव म्हणजे या भावनांचा मूळ स्रोत आहे. लोकांच्या हृदयात ही शिकवण घर करून गेली. रात्री यशवंत मंदिरातच थांबला. त्याने घंटांचा नाद ऐकला, दीपज्योती पाहिली आणि भक्तांचा भाव अनुभवला. त्याच्या मनात एक विचित्र शांतता दाटली. पण त्याचा तर्कशुद्ध बुद्धिमान भाग अजूनही कुजबुजत होता. हे सगळे भावनांनी निर्माण झालेलं आहे. खरा पुरावा कुठे आहे? दुसऱ्या दिवशी पहाटे संतांनी यशवंतला बोलावलं. म्हणाले, बाळा, देवाला विज्ञानाच्या तोलमापाने मोजता येत नाही. जसं तू स्वप्नात आनंद अनुभवतोस पण त्याला वजन, उंची, आकृती देता येत नाही, तसं देव आहे. अनुभवायला जगायचा
जाणवायचा तो सिद्ध करणं हे शास्त्राचं काम नाही, तर आत्म्याचा अनुभव आहे. त्या दिवशी मंदिराजवळ एक गरीब वृद्ध स्त्री आली. तिच्या हातात 2 फुलं होती. तिने देवळात अर्पण केले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, देवा, माझ्याकडे काही नाही, पण हे 2 फुलं माझ्या मनापासून दिलं. यशवंत, पाहिलंस का, या वृद्धेला देवाने दिसण्याची गरज नाही. तिला देव अनुभवतो म्हणून ती श्रद्धेने फूल अर्पण करते. देव म्हणजे भावनेत आहे, दगडात नाही. यशवंत खूप विचार करू लागला. यशवंत अजूनही विचारात पडला होता. संत महाराज, तुम्ही खूप छान सांगता, पण मला प्रत्यक्ष देव दिसावा असं वाटतं. तोपर्यंत मी पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. संतांनी हसत उत्तर दिलं, बाळा, तुला सूर्य दिसतो, पण नेहमी त्याच्याकडे बघता येतं का? नाही, डोळे टिपून जातात. मग सूर्य आहे ते कसं कळतं? कारण त्याचा प्रकाश आणि ऊब जाणवते. अगदी तसं देवाचं आहे. त्याचं थेट रूप पाहणं कठीण आहे, पण त्याचा प्रकाश आणि कृपा सतत जगात पसरलेली आहे. त्यावेळी गावातील नामदेव नावाचा शेतकरी मंदिरात आला होता. संतांना वंदन करून म्हणाला, महाराज, काल माझ्या शेतात आग लागली होती. मी हतबल झालो होतो, पण अचानक पाऊस आला आणि शेत वाचलं. मी मानतो हा देवाचा चमत्कार होता. यशवंत लगेच म्हणाला, ते योगायोग असू शकतं. हवामान बदललं असेल. संतांनी शांतपणे सांगितलं, हो बाळा, योगायोग असतोच, पण जेव्हा सतत अशीच करुणा मिळते तेव्हा लोक त्यात देवाचं अस्तित्व पाहतात. कारण देव म्हणजे नुसता चमत्कार नाही, तर करुणेचं अनुभवलेलं सत्य आहे. रात्री आरतीत सगळे भक्त जोरजोरात गात होते, जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती. दीपज्योतींच्या प्रकाशात वातावरणात पवित्र झालं. लोकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. यशवंत त्या वातावरणात बसला होता. त्याच्या मनात एक प्रकारची गोड शांतता निर्माण झाली. तो स्वतःशी म्हणाला, हे काय आहे? गाणं, ढोल, घंटा, पण का माझं मन एवढं हलकं वाटतंय? संत जवळ आले व म्हणाले, हीच देवाची अनुभूती आहे. जेव्हा तुझं मन कारणाशिवाय आनंदी होतं तेव्हा समज की देव स्पर्श करतोय. त्या रात्री यशवंत झोपला. त्याला स्वप्न पडले. एका दिव्य प्रकाशात त्याने एक आवाज ऐकला, बाळा, मी तुझ्या प्रत्येक संकेत आहे, प्रत्येक विचारात आहे. तू ज्या सत्याचा शोध घेतोस तेच मी आहे. यशवंत घाबरतच विचार, तू कोण? आवाज म्हणाला, मी परमेश्वर. मला बाहेर शोधू नकोस, मी तुझ्या अंतःकरणात आहे. जेव्हा तू दुसऱ्याला मदत करशील, प्रेम करशील, तेव्हा मी तुझ्यातून प्रगट होईल. यशवंत दचकून उठला. त्याला स्वप्न की वास्तव्य हेच कळेना, पण त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी सकाळी त्याने संतांना सर्व सांगितलं. संत हसले आणि म्हणाले, बाळा, देवाला भेटणं म्हणजे डोळ्यांनी मूर्ती पाहणं नव्हे. देव तुझ्या अंतःकरणात जागृत होतो, तेव्हा तो सर्वत्र जाणवतो. आता तू योग्य दिशेला चाललास. यशवंत आता थोडा बदलू लागला होता. त्याने संतांना विचारलं, महाराज, मी देव अनुभवल्यासारखं वाटलं, पण तो अनुभवायला कायमचा कसा राहील? पुन्हा शंका डोक्यात येते. संत शांतपणे म्हणाले, बाळा, तू फक्त विचारांनी देव सापडत नाही. देव कृतीतून, सेवेतून आणि करुणेतून अनुभवायला मिळतो. तू दुसऱ्याला मदत कर, गरिबाला अन्न दे, दुःखीला आधार दे. तेव्हाच तुला कळेल की देव कुठे आहे. गरीब मुलाची भेट. दुसऱ्या दिवशी मंदिराबाहेर यशवंत बसला होता. एक भिकारी मुलगा थरथरत आला. त्याच्या अंगावर फाटकी चादर होती. पोट भुकेने गुरगुरत होतं. यशवंतच्या मनात दया जागी झाली. तो पटकन मंदिरातील प्रसाद घेऊन त्या मुलाला दिला. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो हसून म्हणाला, भाऊ, आज मला देव भेटला. तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. हे ऐकून यशवंत दचकला. त्यांना जाणवलं, मी काही मोठं केलं नाही, फक्त थोडं अन्न दिलं, पण या मुलाला देवाची अनुभूती आली. म्हणजे देव माणसाच्या कृतीतून प्रगट होतो. हळूहळू यशवंत रोज मंदिरात येऊन गरिबांना मदत करू लागला. एखाद्या वृद्धेला औषध मिळवून देई, एखाद्या मुलाला कपडे द्यायचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला श्रमात मदत करायचा. असं करताना त्याच्या मनात अनोखी शांतता निर्माण झाली. तो स्वतःशी म्हणू लागला, आधी मला देव दिसावा असं वाटायचं, पण आता देव माझ्या प्रत्येक सेवेत, प्रत्येक मदतीत जाणवतोय. संतांनी त्याला जवळ घेऊन सांगितलं, बाळा, लक्षात ठेव, देव म्हणजे दूर बसलेला राजा नाही. तो प्रत्येक जीवनात वसतो. जेव्हा तू
तू दुसऱ्याला हसवतोस तेव्हा देव हसतो. जेव्हा तू दुसऱ्याचं दुःख हलकं करतोस तेव्हा देव तुझ्या हाताने कार्य करतो. त्या गावात दुष्काळ पडला. सगळे पाण्याअभावी त्रस्त झाले. यशवंत गावकऱ्यांसोबत पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरला. चिखल काढला. दिवस रात्र श्रम केला. थोड्याच दिवसात विहिरीत पाणी झऱ्यासारखं वाहू लागलं. गावकरी आनंदाने म्हणाले, ही देवाची कृपा आहे. लोकांनी यशवंताकडे पाहत सांगितलं, तुझ्या श्रमामुळे देवाने पाणी दिलं. तूच आमच्यासाठी देवदूत आहेस. यशवंतच्या डोळ्यात पाणी आलं. आता त्याला निश्चित झालं, परमेश्वर म्हणजे दूरवर बसलेली मूर्ती नव्हे, तर परमेश्वर म्हणजे प्रेम, सेवा आणि करुणेचा कृतीमधला प्रकाश आहे. यशवंताच्या मनात आता संख्येपेक्षा श्रद्धा वाढू लागली होती. पूर्वी तो फक्त विचार करायचा, देव आहे की नाही, पण आता त्याला जाणवलं, देव शोधायचा नसतो, तर तो आपल्या कृतीतून अनुभवायचा असतो. खरंच तर देव माझ्या प्रत्येक श्वासात आहे. त्याचा चेहरा तेजस्वी झाला. लोकांनीही त्याच्यातला बदल ओळखला. पूर्वी संशय घेणारा यशवंत आता भक्तिपूर्ण, दयाळू आणि शांत स्वभावाचा झाला होता. संतांचा शेवटचा उपदेश. एका संध्याकाळी मंदिरात आरती झाल्यावर संतांनी यशवंतला जवळ बोलावलं. बाळा, संत म्हणाले, आता तुला देव कसा अनुभवायचा ते कळलं आहे, पण लक्षात ठेव, श्रद्धा म्हणजेच नुसतं मंदिरात बसणं नाही, ती रोज जीवनात जगावी लागते. यशवंत आदराने म्हणाला, महाराज, आता मला खऱ्या अर्थाने उमगलं आहे. देव म्हणजे प्रेम, दया आणि सेवा. मी हा मार्ग कधी सोडणार नाही. संत आनंदाने म्हणाले, छान, तू देवाला भेटलास. आता तुझं आयुष्यातच इतरांचा प्रकाश दिवा ठरेल. गावकऱ्यांची साक्ष. गावातील लोक आता यशवंतकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. तो एखाद्या रुग्णाला औषध मिळवून द्यायचा, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करायचा, एखाद्या विधवेला धीर द्यायचा. लोक म्हणत, पूर्वी यशवंत देवावर संशय घेत होता, पण आता तो आमच्यासाठी देवाची कृपा आहे. खऱ्या आनंदाचा शोध. एका दिवशी मंदिरातील शांत कोपऱ्यात बसून यशवंत विचार करत होता. पूर्वी मला नेहमी रिकामीपणा वाटायचा. कितीतरी शिकलेलो असलो, पैशाची कमाई केली तरी मनातली शंका संपत नव्हती. पण आता माझं मन समाधानाने भरलं आहे, कारण मी देव शोधला नाही, तर अनुभवला आहे. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने हात जोडले आणि शांतपणे प्रार्थना केली, हे प्रभू, तू मला अंतःकरणात जागवलेस, आयुष्याचा अर्थ दिलास. आता मी तुझ्या मार्गानेच चालणार. यशवंत आता गावातील प्रत्येकाच्या जीवनात आधार झाला होता. एखाद्याचं घर कोसळलं तर तो मदतीला धावत पोचायला, एखाद्याच्या मुलाला शिक्षण हवं तर त्याच्यासाठी पैसे जमवायचा, आणि एखादी विधवा रडत असेल तर तिला धीर द्यायचा. गावकरी म्हणत, यशवंत आमच्यासाठी फक्त माणूस नाही, तर तो देवाचं रूप आहे. एका रात्री मंदिराच्या सभामंडपात बसून यशवंत ध्यान करत होता. त्याला वाटलं, पूर्वी मी देव शोधत होतो मूर्तीमध्ये, ग्रंथामध्ये, पण आता समजले की देव प्रत्येक जीवनात आहे. जेव्हा मी दुसऱ्याला मदत करतो तेव्हा देव माझ्या हाताने कार्य करतो. त्याचं मन शांत झालं. तो म्हणाला, हे प्रभू, तू मला मार्ग दाखवलास. आता माझं जीवन तुझ्या सेवेसाठी वाहिलं. संतांचे शब्द सत्य ठरले. संतांनी एकदा त्याला सांगितलं होतं, बाळा, देव दूर नाही, तो तुझ्या अंतःकरणात आहे. तू फक्त मन निर्मळ ठेव. आज यशवंतला त्या शब्दांचा पूर्ण अर्थ उमगला. यशवंतांच्या कृतीत पाहून गावातील इतर तरुणही सेवाकार्यात सहभागी होऊ लागले. शिक्षणाची चळवळ सुरू झाली. विहिरी, तलाव स्वच्छ केले गेले. अंधारलेली घरं उजळली. गाव हळूहळू बदलत होतं. लोक म्हणू लागले, आम्ही देव पाहिला नाही, पण यशवंताच्या कृतीतून देव अनुभवलं. सकाळी मंदिरात आरतीची वेळी यशवंत शांतपणे उभा होता. त्याने हात जोडले आणि मनात म्हटले, हे देवा, तुझं अस्तित्व मी आता अनुभवतो आहे. तू माझ्यासाठी आकाशातील तारा नाहीस, तर प्रत्येक जीवाच्या हसण्यात, सेवेत आणि प्रेमात आहेस. माझं आयुष्य जरी लहान असलं तरी ते तुझ्या कार्यासाठी जावं. त्याच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज झळकतच होतं. तात्पर्य, परमेश्वर दूरवर नसतो, तो आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत असतो. देवाला शोधायचं नसेल तर अनुभवायचं असतं, आणि तो अनुभव प्रेम, दया, सेवा आणि भक्तीतून मिळतो.